नमस्कार मंडळी. दिवसाची छान अशी गोड सुरुवात झाली होती. पण आज माझं पाय रेटतच नव्हता. 1 महिन्यापासून मी इथं होते आणि आता मला रिटर्न संभाजीनगरला जायचं होतं. कालच आम्ही निघणार होतो संध्याकाळचं, पण हे ना कसं तरी करून रात्री थांबून गेलो आणि आता सकाळीच निघायचं होतं. पटापट सगळ्यांना आवरून घेतलं आणि राजूच्या पप्पाला ऑफिसला जायचं होतं म्हणून हे ना सगळे लवकर आवरून आम्ही तयार झालो होतो. कसं ते रात्री थांबलेत, आता थांबणार नव्हते म्हणून मी पण आवरून घेतलं लगेच. आम्ही जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं. नाश्ता केला आणि लगेच निघालो होतो. सासरी आपण कितीही आनंदित राहिलो, कितीही चांगलं आपल्याला घर भेटलं, तरी आईकडून निघताना डोळ्यात पाणी येतच. असं वाटते, की आपल्याला का आईला सोडून जायचं असतं. मला तर तसंच नेहमी होतंय. तुमच्यासोबत पण होते का नक्कीच सांगा. आणि माझ्या राजवीरला अजून सुद्धा राहायचं होतं. त्याचं म्हणणं होतं, की आई आपण 8 दिवस अजून राहूया. पण कसं इतक्या दिवस राहणं पण शक्य नाही ना. आता त्याचं स्कूल बघायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही रिटर्न आलेलो. तर घरी आल्यावर आहे ना लगेच इथे आहे ना मी भाजी केली. आता किचन ओटा वगैरे माझं इतकं खराब झालं होतं ना, तर त्याच्यावर आहे ना खूप असे जाळे वगैरे किंवा खूपच चिकट झालेलं. जेवढे मला भांडे लागत होते भाजीसाठी तेवढे मी घासून घेतले आणि तेवढ्यातच मला भाजी करायची होती. खाली जेवढं पसारा पडलाय प्लीज इग्नोर करा. आणि त्यांना उशीर होत होता म्हणून मला पटापट सगळं आवरून घ्यायचं होतं. चपात्या मी तिथून बनवून आणल्या होत्या, पण भाजी काय मी आणली नव्हती. भाजी खूप जास्त सांडून जाते आणि मग खूपच कपडे वगैरे पण खराब होतात. त्याच्यापेक्षा म्हटलं मी तिथं जाऊन भाजी करून घेणार. तर इथं भाजी लगेच करून तर झाली होती माझी, पण आता त्यांचं टिफिन पॅक करायचं होतं. त्यांना उशीर जास्त झालं की मग ते तसलेच चालले जातात. मग ते आपल्याला चांगलं वाटत नाही म्हणून पटापट सगळं आवरून घेतलं. येताना आम्ही मंडीमध्ये सुद्धा गेलो होतो, म्हणजे जे काही भाजीपाला घ्यायचं होतं ते घेतलं आणि लगेच घरी सुद्धा आलो. आता आम्हाला मंडी रस्त्यातच पडते म्हणून काही वाटत नाही. झटपट घेऊन झालं आणि लगेच आलो. आता इथं म्हटलं ना भाजी तर झालीच होती. म्हटलं चला लगेच पॅक पण करून देते आणि ते गेल्यावर घरातले कामं आवरेल. इतके मोठे कामं पडले ना, तर खरंच आपण जर 8 दिवस गावाकडे गेलो तर आपलं घर कसं होतंय. माझं 1 महिन्यापासून घर बंद होतं. तो कसा झाला असेल की मरणाची झुरळ वगैरे झाले. पण किचन ओटा तेवढंच मी स्वच्छ केला होता आणि त्याच्यावर भाजी सुद्धा करून घेतली. म्हटलं चला आता ते गेल्यावर निवांत आपण सगळं आवरूया. आणि मी मधात आले होते 2 दिवस, तर मी एवढी काही साफसफाई केली नव्हती. म्हटलं नंतर आपल्याला रिटर्न जायचंय, परत यायचंय, त्याच्यामध्ये अजून तो खराब होईल. त्याच्यापेक्षा तिथून आल्यावरच करेल म्हणून मी बाकीचं सगळं तसंच सोडलं होतं. जेवढं मला लागत होतं तेवढेच मी भांडे घासले होते. आता तर सगळे भांडे सुद्धा घासावं लागेल किंवा सगळं काही स्वच्छ करावं लागेल. पहिले तर फ्रीज घासावा लागेल, एवढा तो चिकट झालाय ना. आणि बंद केलंय म्हणून तो खूपच जास्त खराब झाला होता. चालू जर ठेवला असतं तर बरं झालं असतं, पण बंद करून गेलंय म्हणून एवढं राडं झालंय. आता त्यालाही स्वच्छ करते अगोदर आणि भाजीपाला भरून ठेवण्याचा तर प्रश्नच नाही. म्हटलं भरते थोडंसं, पण नंतर लक्षात आलं की एकदा घासून झाल्यावरच भरते. तसं जर आपण भरून ठेवलं तर मग अजून घाण वास येईल किंवा आपल्याला पण ते चांगलं वाटणार नाही. आता 1 महिन्यापासून बंद राहिल्यावर फ्रीज कसं होणार आपल्याला तर माहितीच आहे. फ्रीजचं डोर वगैरे मी बंद केलं होतं व्यवस्थित, तरी पण त्याच्यामध्ये झुरळ घुसलेत. आता ते बघून तर कसं तरी वाटतंय. म्हटलं चला पहिले त्याला स्वच्छ करते, त्याच्यानंतर सगळा भाजीपाला त्याच्यामध्ये ठेवणार. तर मी फ्रीज वगैरे अगोदर घासून घेतलं. ते काही क्लिप मी घेतल्या नाही. सगळ्या कामाचं ना इतकं राडा पडला होता ना, तर ते मोबाईलकडे लक्ष पण नव्हतं कोणतं शूट करते आणि कोणतं राहते म्हणून. पहिले तर मला जेवढी जागा आपल्याला लागते किंवा जेवढं खाण्यापिण्याचं आहे तेवढं क्लीन करायचं होतं. बाकीचा हळूहळू मी 2-3 दिवस करेल. एकदम करायला गेले की माझी पण तब्येत खराब होते. त्याच्यापेक्षा हळूहळू होतंय थोडं-थोडं. पण आता जेवढं जे लागतंय आपल्याला तेवढं तर करावंच लागेल ना. फ्रीज तर अगोदर लागणार आहे. पाणी वगैरे आपल्याला त्याच्यामध्येच ठेवावं लागतं. माझ्याकडे माठ नाहीये. मी ना फ्रीजचंच पाणी पिते आता सध्या तरी. मी मागच्या वर्षी घेतला होता, पण तो काही चांगला निघाला नाही. म्हटलं जाऊ द्या आता निघेल कशी तरी दिवस. आणि मला गावी जायचं होतं म्हणून मी घेतलं नव्हतं. पण आता बघूया. आता तर पावसाळा लागल्यावर एवढी काही गरज पडत नाही. फ्रीजची पण नाही आणि माठची पण नाही. तरी पण बघूया, घेतलं तर घेईल मी. पण पहिले हे पाण्याची बॉटली वगैरे व्यवस्थित भरून आहे ना त्यांच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं होतं. आता पाणीचं पण आहे ना 8 दिवसात पाणी येतं. त्याच्यामध्ये ना पाणीच भरलेलं नव्हतं. मग कसं ते पाणी प्यायचं. मग ताईकडून आम्ही 1 भांडं भरून पाणी आणलं होतं. तेवढंच आम्हाला आता भरून ठेवायचं होतं. ताई इथंच होती म्हणून तिच्याकडे पाणी होतं. आता ती माझ्या घरी येऊन पण पाणी भरून ठेवलं असतं तिनं. पण कसं आमचं पण फिक्स नव्हतं कधी आपण येणार, काय येणार. मग एवढं पाणी कशात ती टाकणार. परत भांडे घासावं लागतं, मग भरावं लागतं आणि दोघीचं पाणी आमचं एकच टायमावर येतो. मग दोघीकडं भरणं होत नाही. म्हणून म्हटलं ताई तू 1 भांडं जरी भरून ठेवलं तरी होऊन जाणार. एवढं कुठे आपल्याला पाणी लागतं. तर तिने 1 भांडं भरून ठेवलं होतं. तेवढं आम्ही आणलंय आणि जारचं पाणी आम्हाला जात नाही बरं का. तुम्ही म्हणणार की जार काही भेटत नाही का, तेवढं आणलं तर होऊन जाते. पण जारचं पाणी आम्हाला जातच नाही. राजवीर पण पित नाही आणि मला पण अजिबात जमत नाही म्हणून आहे ना आम्ही नळचंच पाणी पित असतो. तर इथे जे काही बॉटल मला आता भरून ठेवायचे होते तेवढं भरून म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून देते. मग पाणी तरी आपल्याला थंडगार प्यायला भेटेल. आणि जेवणाचा तर प्रश्नच नव्हता. म्हटलं सगळे कामं आवरल्याशिवाय आपल्याला काही जेवायचं पण नाही आणि बसायचं पण नाही. घरात आहे ना जिकडे तिकडं बघितलं ना नुसतं धूळ होती. पायाला धूळ लागत होती. इतकं धूळ झाली आहे. सगळं बंद करून पण एवढी धूळ कुठून येते काय कळत नाहीये. एकच दरवाजा आहे तरी पण इतकी धूळ आहे. तर ही सगळ्या बॉटल व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवल्या. म्हटलं चला आता पहिले किचन ओटा घासते,
त्याच्यानंतर भांडे घासते आणि मग राहिलेले कामं करेल. आता एक एक करून सगळं होणार होतं, पण मी गाडीवर आले म्हणून एवढे थकले होते ना, असं वाटत होतं का झोपून राहायला पाहिजे. पण झोपले तर हे कामं तसलेच राहिले असते आणि संध्याकाळचं जेवण परत बनवायचं. मग जेवण बनवताना परत आपल्याला तेच प्रॉब्लेम होणार होता. एक तर झुरळाने इतकी घाण करून ठेवली ना, ते बघून तर खरंच खूप विचित्र वाटतंय. पण असं म्हटलं आता सगळं क्लीन तर आपल्याला करायचंच आहे. पहिले तर किचनमधलं सगळं आवरून घेतलं. भांडे वगैरे तर मोठे माझे अजून घासायचे राहिलेत, पण जेवढे लागत होते तेवढे मी काढून घेतले होते. त्याच्यानंतर हॉलमध्ये आले, म्हटलं हॉलचं आवरून घेते. असं संध्याकाळपर्यंत मी आवरत होते, तरी पण माझं आवरलं नाही. म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स तरी मी बसते किंवा थोडंसं आराम करते, त्याच्यानंतर बघूया उद्यापासून थोडं थोडं करून करेल मी. पण हॉलमध्ये मला झोपायचं होतं म्हणून सगळं नेमणटकं करून घेतलं आणि थोडं थोडं वरचं जरी केलं ना तर क्लीन वाटत होतं घर थोडंसं. म्हटलं तेवढं तरी बरं वाटते. संध्याकाळचं बघूया, राजूचे पप्पा आल्यावर मोठेले वस्तू मला काही उचलता येत नाही, ते आल्यावर ते सगळं क्लीन करावंच लागेल. भांडे वगैरे सुद्धा मला सगळे अजून घासायचे, पण मी आज काही घासले नव्हते. जेवढं झालं तेवढं केलं होतं. तर हे मॅटवर पण इतकी धूळ कुठून आली काय माहिती नाही. मी जाताना सगळे धुवून काढले होते, व्यवस्थित ठेवले होते, तरी धूळ कुठून आली काय माहिती नाही. तर चला आता इथंच मी एड करते. आज न खूप छोटा मी ब्लॉग घेतलाय, पण आहे ना जेवढं झालं तेवढे क्लिप घेता आले तेवढे मी घेतले होते. आता इथलीच तुम्हाला माझी रुटीन जे काही आहे ते बघायला भेटेल. तर चला इथंच मी एंड करते. बाय.